अमरावती मराठी पत्रकार भवन में भाजपा की एक इकाई द्वारा एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन करते आमदार बच्चू कडू द्वारा किए गए गैर व्यवहार का भंडाफोड़ किया गया। समाचार संकलन अशोक भाई जोशी। शेतकऱ्यांनी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला चांगला हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा याकरिता राज्य शासनाने कृषी सहकारी पणन संस्थांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार प्रहार कृषी प्रक्रिया व पणन निर्यातदार संस्था बेलोरा तालुका चांदूरबाजार या संस्थेला राज्य शासनाने 2007 मध्ये 19 लाख रुपये आणि 2010 मध्ये दालमिल प्रकल्प सुरू करण्याकरिता 52.28 लाख रुपयाचं अनुदान दिलेलं होतं। परंतु जैविक कोळशाचा प्रकल्प त्यांनी सुरू केला, परंतु दालमिल प्रकल्प 2010 पासून अनुदान घेतल्यानंतरही सुरू केलेला नाही आणि त्यानंतर या सर्व विषयाची माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात घेतल्यानंतर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून ही सर्व रक्कम पात्र रक्कम वसूल करण्यात यावी याकरिता पाठपुरावा केला आणि त्यानंतर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी त्यांना वारंवार जप्तीच्या नोटिसेस पाठवलेल्या होत्या, तरी त्या नोटिसेसला त्या संबंधित संस्थेने उत्तरं दिले नव्हते आणि कुठलाच त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नव्हता। सरतेशेवटी 2019 मध्ये जिल्हा उपनिबंधक यांनी पुन्हा महसुली अधिकारात सक्तीनं वसुली करण्याचे आदेश पारित केलेले होते, परंतु या आदेशाला स्थगिती देण्याकरिता महाविकास आघाडीचे तत्कालीन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शासनावर दबाव आणून सक्तीच्या वसुलीवर स्थगिती मिळवली आणि आतापर्यंत ती स्थगिती कायम आहे। आता एकीकडे शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करायचं, शेतकऱ्यांकडून पैसा गोळा करायचा, भागभांडवल जमा करायचं, शासनाला प्रकल्पाकरिता पैसे मागायचे आणि प्रकल्प उभे करायचे, काही प्रकल्प उभे करायचे नाही, त्यातून पैसा जमवायचा आणि शासनाला देण्याची जी रक्कम होती ते सुद्धा हडप करायची, अशी भूमिका बच्चू कडूंची आतापर्यंत राहिलेली आहे। फक्त नावालाच ते शेतकऱ्याचं राजकारण करतात। आता काही दिवसानंतर 2 दिवसानंतर बच्चू कडू हे अयोध्येला जाणार आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळण्याकरिता ते प्रभू रामांना साकडं घालणार आहे। म्हणून आमची अशी भूमिका आहे की शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी राज्य शासनाचा जो निधी हडप केला, म्हणजे पर्यायाने जनतेचाच निधी हडप केला, तो त्यांनी परत करणार अशी भूमिका प्रभू श्रीरामांकडे व्यक्त करतील आणि अचलपूर मतदारसंघातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ती माफीसुद्धा मागतील की मी शेतकऱ्यांच्या नावावर अशा पद्धतीचा प्रकार केलेला आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य केलं असल्यामुळे ते त्या प्रभू रामांना प्रायश्चित्तसुद्धा करतील आणि या गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधण्याकरिता आणि बच्चू कडूंचं लक्ष वेधण्याकरिता आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते अमरावती जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर 30 ऑक्टोबरला आमरण उपोषणसुद्धा 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करणार आहे।